नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी संदीप. माझ्या मराठी सिरियल मंत्रा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात काय झालं ते बघणार आहोत. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. पण आजचा भाग सुरू करण्यापूर्वी आपण कालच्या भागात काय झालं होतं ते जाणून घेऊया. तर कालच्या भागात प्रियाने प्रतिमाला घाबरून सोडले होते की डॉक्टर आले की तू त्यांना भेटू नकोस, नाहीतर डॉक्टर आणि घरचे सगळे मिळून तुला वेडे ठरवतील आणि वेड्याच्या इस्पितळामध्ये ॲडमिट करतील. हे बघून प्रतिमा घाबरते आणि खरोखर डॉक्टर ज्यावेळी येतात ती तिथून निघून जायला लागते. हे बघून रविराज आणि घरचे सर्व तिला हात जोडून विनंती करतात की तू डॉक्टरांना सहकार्य कर, हे आपल्या सर्वांसाठी चांगलंच आहे. हे बघून ती सहकार्य करायला तयार होते. पण डॉक्टर तिला काही प्रश्न विचारतात. ती सगळ्या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी देते. डॉक्टर जाताना म्हणतात की मी काही औषध लिहून देते, पण अशा केसेसमध्ये आपल्याला काही आउट ऑफ द बॉक्स पद्धती पण यूज करावं लागतील. आणि इथे कालचा भाग संपला होता. तर आजच्या भागात बघूया काय घडलं ते. तर आजच्या भागाची सुरुवात त्यात सीनपासून होते. प्रिया रविराजकडे येते, त्याच्या हातातला कागद घेते आणि म्हणते की बाबा मी औषधं आणते आणि आईला इथून पुढे औषधं गोळ्या मी देत देईन, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. पण सगळं त्याच्याकडे मग संशयाने बघतात की खरंच ही काळजी घेऊ शकेल का. हे बघून ती म्हणते मान्य आहे, आत्तापर्यंत मी हट्टीपणा केला आहे, वेडेपणा केला आहे, पण त्याचा अर्थ असा होत नाही की मी आईची काळजी घेऊ शकत नाही. मला एक संधी द्या, मी तुम्हाला कुणालाच निराश करणार नाही. हे बघून रविराज म्हणतो ठीक आहे तन्वी, तूच औषध दे, फक्त मी हे औषधं अश्विनकडून मागून घेतो. इकडे रात्री अर्जुन आणि सायलीच्या खोलीमध्ये अर्जुन जेव्हा लॅपटॉपवर काम करत असतो तर सायली त्याला म्हणते बघा प्रिया किती आईची काळजी घेते, तुम्हाला उगाच त्याच्यावर संशय येतो की ती तन्वी नाही म्हणून. ती तन्वी जर नसली असती तर आईची काळजी नसती घेतली त्याने. हे बघून अर्जुन तिला करतो. मग ती त्याला टोकते की तुम्हाला कुठलाही माझा मुद्दा पटला नाही की तुम्ही फक्त करता. याला अर्जुन म्हणतो मग मी काय करावं, मी काही बोललं तुम्हाला पटत नाही, केलेलं पटत नाही. हे ऐकून ती म्हणते तुम्हाला जे वाटेल ते करा, तुमचं वकील डोकं मात्र थांबवा. आणि मी झोपायला जाते. म्हणून ती झोपायला जाते. थोड्या वेळाने अर्जुनचे लक्ष सायलीच्या पायाकडे जाते आणि तो विचार करतो हे काय, म्हणून तो उठतो आणि तिच्या पायापाशी येतो आणि तिथे ठेवलेली फाईल उचलतो. मित्रांनो, इथे मला वाटलं की खरंच अर्जुनला तिच्या पायावरचं बर्थमार्क दिसलं, पण नाही, इथे मी निराश झालो आहे. पण ठीक आहे. मग तो फाईल उचलतो. ही फाईल इथे कुणी आणून ठेवली असेल असा विचार करतो. पुढच्या सीनमध्ये सर्व डायनिंग टेबलवर जेव्हा बसले असतात रविराज सायलीकडे एक औषधी बॉटल देतो आणि सायलीला म्हणतो की सायली ही गोळी प्रतिमाला दे. हे बघून प्रिया उठते आणि सायलीशी वाद घालू लागते की ती माझी आई आहे आणि तिला गोळ्या औषध द्यायचं ठरलं ना आपलं, म्हणून ती तिच्या हातातनं ते गोळ्यांचं बाटली घेते आणि प्रतिमाकडे जाते आणि तिला हलक्याने आई गोळी घे असं बोलते. तिला दूध पाजते आणि मनातल्या मनात विचार करते की ह्या गोळ्यांच्या बदल्यात मला साध्या गोळ्या ठेवायला लागतील, नाही तर याची स्मृती परत आली तर माझं हे खरं नाही. इकडे सायली अर्जुनला म्हणते की बघा प्रिया किती आईची काळजी घेते आहे, सगळ्यांना ते दिसतंय, पण तुम्हाला मात्र ते दिसत नाही, कारण तुमच्या डोक्यामध्ये संशयाचा किडा शिरला आहे. हे बघून अर्जुन त्याचे एक्सप्रेशन बदलतात, पण तो त्याच्या मतावर ठाम आहे असं दिसतंय. तेवढ्यात पूर्णाजी प्रियाला म्हणते की तन्वी तू तो दुधाचा ग्लास पूर्ण प्रतिमेला दे. पण प्रिया लगेच म्हणते नाही, मला खूप घाई आहे, मला कॉलेजमध्ये असाइनमेंट सबमिट करायची आहे. हे बघून अर्जुन डोक्यामध्ये विचार येतो की हिचं असं कोणत्या कॉलेज कधी पण येते, कधी पण जाते, कोणत्या कॉलेजमध्ये शिकते ते आपल्याला बघावं लागेल. म्हणून तोही म्हणतो की मी ऑफिसला जातो आणि तो पण तिच्या मागे निघतो. अर्जुन तिचा कारने पाठलाग करतो. प्रिया महिपतच्या घरासमोर येऊन थांबते आणि म्हणते की मला साक्षी आणि महिपतला सगळं सांगावं लागेल. पण तेवढ्यात तिचं लक्ष गाडीतल्या आरशाकडे जाते. ती बघते की मागे अर्जुनची गाडी दिसते. मग तिला संशय येतो की अर्जुन आपला पाठलाग करतोय का, की त्याला कळालं आहे की आपण महिपतकडे येणार आहे म्हणून. पण ती म्हणते आता मला उतरून त्याला विचारावंच लागेल, त्याला फेस करावंच लागेल. म्हणून ती गाडीतून उतरते आणि त्याकडे येते आणि त्याला बोलते तू इथे कसं काय. अर्जुन म्हणतो मीच हा प्रश्न तुला विचारला होता, तू इथे कसं काय, तुझं कॉलेजला निघाली होतीस ना. ती म्हणते अरे इथे पुढे माझी एक मैत्रीण राहते, आम्ही दोघी मिळून कॉलेजला जाणार होतो. तो म्हणतो ठीक आहे. मग ती विचारते तू कसं काय. मग ती त्याला म्हणते तू काय माझा पाठलाग तर करत नाही ना. तो म्हणतो हो, मी तुझा पाठलागच करतोय. अगं आपल्याला घरच्या समोर बोलता येत नाही, आपल्याला घरच्या समोर
टाईम स्पेंड करता येत नाही ना, म्हणून मी तुझा पाठलाग करतो आहे. चल आपण कुठेतरी भेटूया. ते म्हणते चल ठीक आहे, आपण कॅफेटेरियात भेटूया. पण तो म्हणतो नको, माझं ऑफिसमध्ये भेटूया, माझ्या ऑफिसमध्ये कुठलीही सेफ जागा नाही आहे. मग ती म्हणते ठीक आहे, आपण 10 मिनटात भेटू. मग अर्जुन विचार करतो आता हीच योग्य वेळ आहे तिच्या पायावरची बर्थ मला बघायची. आणि इकडे प्रियाला वाटतं की अर्जुन तिच्या प्रेमात पूर्ण बुडाला आहे. इकडे घरी सायली गणपती बाप्पासमोर येते आणि त्याला प्रार्थना करते की प्रतिमा आत्यांची स्मृती वापस येऊ दे. मग तिला काहीतरी क्लिक होतं की डॉक्टर काल बोलले होते की गोळ्या औषधावर अवलंबून न राहता आपल्याला काहीतरी आउट ऑफ बॉक्स पण पद्धती यूज करायला लागतील. मग या पद्धती कुठल्या असतील म्हणून ती डॉक्टरांना फोन करते. डॉक्टर तिला सांगतात की अशा केसेसमध्ये ज्या घटनामुळे किंवा ज्या अपघातामुळे त्यांची स्मृती गेली आहे तोच अपघात जर आपण रिक्रिएट केला तर होऊ शकतं त्यांची गेलेली स्मृती वापस येऊ शकते. त्याच्यामध्ये रिस्क आहे, कारण प्रतिमा वहिनींच्या बाबतीत तिची स्मृती जाण्याचं कारण अपघात होता आणि अपघात जर रिक्रिएट करायचं म्हटलं तर जीवाला धोका होण्याचे चान्सेस पण जास्त आहेत. पण या पद्धतीत सक्सेस होण्याचे पण चान्सेस जास्त आहेत. होऊ शकतं की तिची स्मृती वापस येईल. हे ऐकून सायली खूप खुश होते. तेवढ्यात रविराज तिथे येतो आणि सायलीला म्हणतो मला कॉफी आणून दे, पण तिचं लक्ष नसतं. म्हणतो तिला विचारतो सायली काय झालं, कुठला विचार करतेस. मग ती सगळं सांगते की मी डॉक्टरांना फोन केला होता आणि त्यांनी मला ही पद्धत सांगितली, पण मला हे योग्य की अयोग्य हे मला कन्फ्यूज झालं आहे, तर मला तुम्हीच सांगा मी काय करू. पण रवी म्हणतो ठीक आहे, आपण तो अपघात रिक्रिएट करू जेणेकरून प्रतिमेची स्मृती वापस येईल. आपल्या दोघांनाही तेच पाहिजे, किंवा घरच्या सगळ्यांनाही तेच पाहिजे की प्रतिमेची स्मृती वापस यायला हवी. पण सायली म्हणते हे ठीक आहे काका, हे तुम्हाला पटलं आहे, पण पूर्णाजीला हे पटेल की नाही, ते परवानगी देतील की नाही हे आपल्याला बघावं लागेल. पुढच्या सीनमध्ये प्रताप, कल्पना, पूर्णाजी, सायली आणि रविराज बोलत असतात. तर पूर्णाजी ज्यावेळेस हे ऐकते तेव्हा ती नकार देते, नाही आपण असं काही करणार नाही आहोत, आपण त्या गोळ्याशी सुरू केलीत ना, आपण त्याच्यावरच अवलंबून राहू. प्रताप पण म्हणतो अरे रविराज, ज्या अपघाताच्या स्मृती पण आपल्याला नको तो अपघात तो रिक्रिएट करायचा म्हणतो, या जीवाला धोका आहे. रविराज म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका, मी आणि सायली प्रतिमेच्या जीवाला धोका होईल असं काही करणार नाही. तुम्हाला असं वाटतं का? हे सगळं करतोय आपण चांगल्यासाठीच करतोय, यातून नक्कीच काही चांगलं मिळेल. तरीही पूर्णाची नकार देते. रविराज म्हणतो की नाही, माझ्या मनाला किती वेदना होत असतील हे तुम्हाला ठाऊक नाही. ती म्हणे माझ्या नावाचं मंगळसूत्र घालायला नकार दिला, मी ते सहन केलं, कारण तो तिचा अधिकार आहे मंगळसूत्र घालायचा की न घालायचा. पण तिच्या आणि माझ्यामध्ये 2 ध्रुवा इतकं अंतर आहे. ती माझ्या समोर असून सुद्धा ती माझ्यापासून लांब आहे असं मला वाटतं. तिला माझं नातं पण आठवत नाही. या गोष्टीचा मला खूप त्रास होतो आहे आणि इथे ही मालिका संपते. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? जर तुम्हाला आजच्या भागाचं वर्णन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.